परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या दोन संघटनांनी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आणि आज हाजी अराफत शेख यांची काही संघटनांचे विक्रम प्रताप सिंग जे आहेत त्यांची शिवसेनेची संघटना, आमचे पेनकर आहेत त्यांची संघटना, त्याचबरोबर जे आपले शशांक राव यांची संघटना आणि इतर अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि यांची आम्ही एकत्रित आज बैठक करून दिलेली आहे। कारण 1 जून पासून राज्यामध्ये प्रामुख्याने एमएमआर क्षेत्रामध्ये ज्यामध्ये हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 72 शाखा, मुंबई मराठी ग्रंथ साहित्य संघाच्या सर्व शाखा, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि हाजी अराफत शेख यांनी काही त्यांच्या कार्यालय दिलेली आहेत। त्याचबरोबर शशांकराव यांनी त्यांची जी रिक्षा संघटनेची कार्यालय आहेत, पेनकरांनी त्यांच्या रिक्षा संघटनेची 4 जिल्ह्याची कार्यालय आहे। ही हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी देऊ केलेली आहेत। प्रामुख्यानं 1 ते 4 ह्या वेळेस ज्यावेळेस व्यवसाय नसतो किंवा कमी असतो अशाच वेळेस यांच्याकडून जर तुम्ही मराठीचं ज्ञान त्यांना दिलं तर योग्य होईल अशी भूमिका काही संघटनांनी मांडली आणि आम्ही त्याही गोष्टीला तयार झालो। काही ऑफलाईन तर 90% आपल्याला करायचं आहे, परंतु 10% काही ऑनलाईन जर कोणाला करायचं असेल तर तो सुद्धा आम्ही ऍप निर्माण केलेला आहे। त्यामुळे या आधारित काही आम्ही ऍपमध्ये नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत, त्या आधारे सुद्धा त्यांना मराठी शिकता येईल। हे ऑफलाईन, ऑनलाईन आणि इतर काही गोष्टींच्या आधारे प्रत्येकाला मराठी शिकण्यासाठी आणि प्रामुख्यानं 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही मुदत दिलेली आहे। मराठी भाषा विभाग, परिवहन विभागाच्या वतीनं खर्चाची तजवीज केलेली आहे।